बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाची सप्रेम नमस्कार. आज की दिन 27 ऑक्टोबर 2025 सोमवार. दानियल भरभराटीस आला. दानियल 6 अध्याय 28 वचन. आज आपण देवाच्या एका अद्भुत संदेशाला भेटतो. दानियल ज्ञान, सगळेपण, पवित्रता आणि भक्तीने परिपूर्ण होता. परमेश्वराने त्याला विशेष बुद्धी व कृपा दिली होती. बायबल सांगते की तो बाबेलमधील सर्व ज्ञानी पुरुषापेक्षा दगाबट अधिक सगळ्यांना आढळला. दानियलची जीवनातील या महानतेचे रहस्य काय होते? त्यांचे पवित्र जीवन जगण्याचे दाम निश्चय बाबेलमध्ये प्रवेश करताच त्याने ठरविले की राजाची मेजावरचे अन्न आणि त्याचे मग घेऊन तो स्वतःला अशुद्ध करणार नाही. म्हणून त्याने अधिकाऱ्याकडे विनंती केली की त्याला अशुद्ध होऊ दिले जाऊ नये. दानियेल 1 अध्याय 8 वचन. एका दिवशी नेबुकदनेच्छर राजाला एक विचित्र स्वप्न पडले. त्याने सर्व जादूगार, ज्योतिषी, मंत्रक आणि गलदी लोकांना बोलावून सांगितले की त्यांनी त्यांचे स्वप्न आणि त्यांचे अर्थ सांगावे आणि त्याने चेतावणी दिली, जर तुम्ही मला ते स्वप्न व त्यांचे अर्थ सांगितला नाही तर तुम्हाला तुकडे तुकडे करून टाकले जाईल आणि तुमची घरे राखेचे ढीग होतील. दानियेल राजासमोर केला आणि थोडा वेळ मागितला आणि वचन दिले की तो स्वप्न आणि त्यांचे अर्थ दोन्ही उघड करील. जेव्हा दानियेलने प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने त्याला तो गूढ रहस्य दाखविले. देवेच रहस्य उघड करणारा आहे. आत्म्याची वरदानामध्ये ज्ञानाचे वचन हे एक वरदान आहे. देव जेव्हा एखादा मनुष्याबद्दल, परिस्थितीबद्दल किंवा समस्येबद्दल काही गोष्ट दाखवतो तेव्हा आपण देवाची ज्ञानाची एक अंश प्राप्त करतो. त्याच प्रकारे प्रभूने योहानला पद्मस बेटावर भविष्यातील गोष्टी दाखवल्या. दानियेलची निश्चय प्रेरणादायक आहे. जेव्हा दारियस राजाने आज्ञा काढली की जो कोणी राजाशिवाय दुसऱ्या देवाला किंवा माणसाला प्रार्थना करील त्याला सिंहाच्या गुहेत टाकले जाईल, तरीही दानियेल प्रभूची प्रेमपोटी आपली दैनंदिन प्रार्थना 3 वेळ चालू ठेवली आणि देवापुढे कृतज्ञता व्यक्त केली. दानियेल 6 अध्याय 10 वचन. काय झाले तरीही दानियेलने प्रभूची उपासना थांबवू नये आणि माणसापुढे न वाकावे असा निर्धार केला होता. म्हणूनच त्याला बांधून सिंहाच्या गुहेत टाकले गेले. पण देवाने आपला देवदूत पाठविला आणि सिंहाचे तोंड बंद केले. दानियेल सुरक्षित राहिला आणि परमेश्वराने त्याला बाबेलमध्ये मोठा मान दिला. दानियेल 6 अध्याय 22 वचन. प्रिय देवाची लेकरांनो, जेव्हा तुम्ही प्रभूची बाजूने ठामपणे उभे राहता तेव्हा प्रभूही नक्की तुमच्या बाजूने उभा राहील. पुढील ध्यानासाठी वचन. जे ज्ञानी आहे ते आकाशाच्या तेजाप्रमाणे चमकतील आणि जे पुष्कळाने धर्माच्या मार्गावर आणतात ते तारकाप्रमाणे सदा सर्वकाळ चमकतील. दानियेल 12 अध्याय 3 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी यिर्मया 12 अध्याय 13 ते 14 अध्याय, संध्याकाळी 2 तिमोथी 1 अध्याय. धन्यवाद.